नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील व्यापारी दृष्टिकोनातून प्रतिष्ठित असणाऱ्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ करत दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमदार यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी तब्बल 11,179 मतांची विक्रमी आघाडी घेत ऐतिहासिक विजय संपादन केला. या निकालामुळे जयसिंगपूर पालिकेवर पुन्हा एकदा यड्रावकर गटाचा झेंडा फडकला असून विरोधकांच्या महाआघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत संजय पाटील यड्रावकर यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढत गेली आणि अखेर एकतर्फी विजयात तिचे रूपांतर झाले. केवळ नगराध्यक्षपदच नव्हे तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही राजर्षी शाहू विकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूण 20 जागांवर आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. दुसरीकडे भाजप, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नातून स्थापन झालेल्या जयसिंगपूर विकास आघाडीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी जयसिंगपूरमध्ये सर्वपक्षीय विरोधकांनी एकजूट दाखवली होती. मात्र शहरात राबवण्यात आलेली विविध विकास कामे, नागरी सुविधांवर दिलेला भर आणि आमदार यड्रावकर यांचा प्रभावी जनसंपर्क यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास टाकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होताच जयसिंगपूर शहरात यड्रावकर समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जल्लोष करत आनंद साजरा केला. या विजयानंतर शहराच्या विकासाला नव्या गतीने चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. नगरपालिकांमध्ये 3 नगरपालिकेपैकी 2 नगरपालिकेमध्ये प्रचंड अशा मताधिक्यानं नगराध्यक्षपदासह नगरसेवक या शिरोळ तालुक्यातल्या जनतेनं, विशेषतः जयसिंगपूर आणि कुरुंदवाड्यातल्या जनतेनं जे दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये जी सत्ता दिली त्याबद्दल त्या दोन्ही शहरातील जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे महायुती ही एकसंघ लढावी अशी आमची भूमिका होती, पण ते झालं नसल्यामुळं काही शिरोळमध्ये काही प्रमाणामध्ये काही थोड्या मतामध्ये आमच्या सीटा गेल्या. पण इथनं पुढच्या काळामध्ये ह्या झालेल्या गोष्टीचा धडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये महायुती सर्वांनी एकत्र येऊन लढावं त्यासाठी भविष्य काळामध्ये सुद्धा निश्चित प्रयत्न आपण करू. या पद्धतीनं ह्या तिन्ही शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 5-7 वर्षांमध्ये केला. त्याच्यापेक्षा दुपटीनं अधिक वेगानं ह्या शहराचा विकास आणि लोकांच्या सामान्य ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या कशा होतील या दृष्टीनं निश्चितपणे